शकता मोठे मोठे भोपळे अतिशय भयानक बघू शकता। आता आपण बारामती येथील कृषी विज्ञान प्रदर्शन पाहण्यासाठी बारामती या ठिकाणी आलेलो आहे। 16 जानेवारी ते 20 जानेवारी 2025च्या दरम्यान बारामती येथील शारदानगर किंवा माळेगाव या ठिकाणी सध्या प्रदर्शन भरलेले आहे। आधुनिक शेतीबरोबरच AI पद्धतीची ऊस शेती देखील या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटते। तर या प्रदर्शनाला नक्की भेट द्या। राज्यभरातून अनेक लोक ठिकाणी या ठिकाणाला प्रदर्शनाला भेट देतात। तर चला बघू शकता आपण गर्दीचं प्रमाण वाढत आहे। तर चला आपण बघूया प्रदर्शन नक्की कसे आहे ते। भव्य दिव्य असं हे प्रदर्शन असतं। महाराष्ट्रातील भव्य प्रदर्शनामध्ये पैकी असलेले हे प्रदर्शन आहे। बारामतीमध्ये सर्वात मोठे असे प्रदर्शन भरलेले आहे। तर हे बघण्यासाठी आपण नक्की या। वाटाणा किती घाट लागलाय कोबी। रात्री आता आज इथे कृषी प्रदर्शनात रेंज कमी जास्त लय जण येणार बघायला आज। सगळं सांगायचं मी काय म्हणतो आपण जरी तुम्हाला घ्यायचं तर 350 ग्रॅमपर्यंत किती 90 दिवस असेल ना? नाही 75 ते 80 दिवसामध्ये काढायला निघून जाते। हे तुम्हाला आता होईल सगळीकडे अवेलेबल। SWC1 नाही S मध्ये स्वीट W म्हणजे ते स्वीट कॉर्न स्वीट कॉर्न म्हणून त्याचं नावच आहे SWC1। तुम्ही हवे त्याचा फोटो काढून घेऊन जा म्हणजे तुम्हाला लक्षात राहील। पॅम्पलेट वगैरे कधी आपल्याला सगळंच लक्षात बाकी गोडी कशी
होतं खाली बाकी काय संपला परश्या बघू शकता खूप गर्दी व्हायला लागली. तर बघूया अजून पुढे खूप मोठे टप्पे आहेत. जाऊया पुढं बघू. तिखट एकदम तिखट मध्ये ना ग्रीन डिश आहे ना ब्लॅक बेल वांग पण बघू शकता. बनायला कसे आहे बिलकुल तगडी काही वांधा नाही. आता आता 2 जण गेले तुम्हाला सर इसको तो छेद है बहुत दो छेद वाले टोमॅटो बघतो. टोमॅटो आम्ही इकडनं आलो टोमॅटो बघतो वापस येतो. छत्री पडली तुमची. छत्री पडली म्हणलं. वारं सुटतंय तर दगड काहीतरी ठेवलं पाहिजे खरं तर. बाहेर काढलं जातं बघत
हे बघू शकता भोपळेचे भोपळे साईज वाढवण्यासाठी. हा बघू शकता किती मोठ्याचे मोठे आहेत. म्हणजे हे कसं काय औषधाचं आहे का हे तुमचं आपलं हे आहे गावठी वाढतंय तेवढं काय असं आहे का? या पाहिजे एवढं बाजारात कोणी कमी. तर हे बघू शकता खूप मोठी साईज आहे. तर चला बघूया पुढे अजून भरपूर आहे ते देखील बघूया आपण. हे बघू शकता किती मोठी साईज आहे. हा पण गोल पण आहे आणि हे पण आहे. साईज मोठी आहे, खूपच मोठी साईज आहे. आणि आपल्याला आल्याची लागवड देखील केलेली पाहायला भेटते. हे बघू शकता राजेंद्र सोनी काय आहे? हळद का? आणि ते पलीकडलं अद्रक आहे का? खूप वेगवेगळा कलर आहे. स्टॉल आहे. तर इथून पुढे आपल्याला ट्रॅक्टर आणि मशिनरी, अत्याधुनिक मशिनरी पाहायला भेटणार आहेत. तर चला पाहूया काय नवीन आलंय ते. डबल डांगरी ट्रॅक्टर बघू शकता, खूपच मोठा आहे. तर त्याची माहिती देखील आपल्याला दाखवण्यात आली. या ठिकाणी इंजिनचं पार्किंग चालू आहे, ते देखील आपण बघू शकता. हँडल मारू शकता होय. चावी पण आहे हँडल. तशी किती लिटर लागतं? चावीवर चालू होणार. 1 लिटर. 1 लिटर काय किंमत आहे? हा 1.75 हा आपण घेतोय बघ. 20 लिटरच्या कॅन मधून डिझेल आणायचं, 20 तास चालवा. मिल्किंग मशीनचे सुद्धा डेमो या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटतं. बारामतीच्या MIDC मध्ये आहे बघा, तर तिथे जाऊन तुम्ही घेऊ शकता. हे मशीन कसलं आहे बघू शकता. खूप वेगवेगळ्या गोष्टी आपल्याला या प्रदर्शनाच्या माध्यमातून आपल्याला बघायला भेटतात. तर हे बघू शकता आपण. त्याच कंपनीचा परत दुसऱ्यांदा स्टॉल आपल्याला, पण हे काय
एक दिन की कैपेसिटी कितनी है इसकी? 1 घंटे की 60 बेलें निकालेंगे, 1 मिनट में 1 बेल 60 kg। कसलं मशीन आहे? मुर्गा की पैकिंग करने की। बर म्हणजे मुर्गा चारा होता है ना, हाँ। उसको पैकिंग कर लेगी मशीन है ये 60 kg की मशीन है। जो बेल बनती है ना ये 60 kg की है और हम 50 पैसे के अंदर सब्सिडी भी है। मुर्गासाठी वापरायला लागते काही ये मशीन. फुली ऑटोमेटिक है, एक बर. आदमी ऑपरेट करना है इससे, एक आदमी इसको ऑटो करना है, कुछ नहीं करना, ऑटो करके ही छोड़ देना, ये अपने आप चलेगी। तर हे बघू शकता आपण एक मशीन बघितली ते मुरघासासाठी वापरतात. तर चला पुढे बघू काय अजून. हे काय हे रानात काम करण्यासाठी या ठिकाणी पेरणी यंत्र देखील आपण बघू शकता. कल्टिवेटर पण रेंजर हे पण बघू शकता. तर चला सरपंचाची आपण मशीन पशेगावच्या ह्याच्यामध्ये पण बघितली होती बघा. तर कसं होतं ते आपल्याकडे काय असतं, जनावर असतात कोणाकडे फळं. बेकरी प्रोडक्ट वापरण्यासाठी ते बघू शकता. ते देखील आपण चला गांडूळ प्रकल्प पाहूया. 2 महिने 6 वर्ष कागद टिकते, 1 वर्ष पावसानं कुजलं खराब झालं तर 1 वर्षात परत आणि बदललं. प्रदर्शन असल्यामुळे डिस्काउंट ऑफर आहे. 4000 रुपये किंमत आहे. आज बुकिंग केलं तर 27 रुपयाला घरपोच. तर हे बघू शकता गांडूळ खत कसं तयार करतात ते. जे उकंड्यामध्ये आपण शेण, पाला, पाचोळा, काडी कचरा जे टाकतोय तेच शेण, पाला, पाचोळा, काडी कचरा ह्या हौदामध्ये टाकून बेड भरायचा, पाणी मारून गार करायचा. गार झाली की वरती गांडूळ सोडायचा. गांडूळ सोडला की 2 महिन्याला 1 टन गांडूळ खत तयार होते एका बेडमध्ये. लॅमिनेशन कोटिंग आहे. कागद 5-6 वर्ष टिकणार. 1 वर्षात कागद उन्हानं पावसानं कुजला खराब झाला तर परत बदलून मिळणार. त्याची किंमत आहे 4000 रुपये. प्रदर्शनात शेतकऱ्यांनी बुकिंग केला तर डिस्काउंट देऊन तुम्हाला 2700 रुपये मध्ये घरपोच होणार. थँक्यू. खरंच का 200 रुपये गांडूळ खत तयार करायचं रेडीमेड बेड आहे. तर हे बघू शकता गांडूळ खत तयार करण्यासाठीचे हे बेड आहेत. याची किंमत सांगितली त्यांनी आपल्याला. तर चला पुढे बघूया काय. तर चला पशु प्रदर्शन पाहूया आपण. बघूया काय आहे इकडं. वाव, जबरदस्त. हॅलो, पॅरालिक्स ॲडव्हान्स द्या तिला. मेडिकल
आजच्या पशुपक्षी प्रदर्शनामध्ये हे बघू शकता त्यांची उंची किती लहान आहे, अतिशय छोटीशी दिसणार आहे. बघूया त्यांची हाईट पण अतिशय छोटीशी आहे ती. त्याचं डिबेकिंग केलं हो सर त्याचं. तो अबाव 6 किलो, 6 पेक्षा जास्त. हा आपल्यासारखे माणसं किती किंमत असेल त्याची? सरांना विचारायला ते ठरवतात, ते ठरवतात ना किती बाबा. चला जत्रा पाहूया. या प्रदर्शनामध्ये एक हा देखील भाग आपल्याला पाहायला भेटणार आहे. तर चला बघूया नक्की काय कसं आहे काय. हे देखील आपण बघू शकता. अतिशय छान असं या ठिकाणी आपल्याला बघायला भेटतं. या ठिकाणी सगळे कंटाळलेले दिसतात बघा आपल्याला. आता हे बघू शकता आपण. सर्व शेतकरी बांधवांचं कृषी 2025 ऑनलाईन नसते तुम्हाला थेरीची मिळत, प्रॅक्टिकल नॉलेज मिळणार नाही. प्रॅक्टिकल नॉलेजला पीटीचं हाताळणी करावी लागेल, त्याचं तुम्हाला प्रॅक्टिकल नॉलेज येईल. आणि याचं आर्थिक गणित कसं आहे? तुम्ही म्हटले भाडे तत्वावर देता, केवी की आपलं भाडे तत्वावर देते. बारामतीमध्ये बारामती जाऊन इंदापूर करून देते. 4 तालुक्यांमध्ये खेडेवाड्या वाटतं आपण त्या जवळच्या तालुक्यांमध्ये. आणि समजा आता आमच्या तिकडे करायचं झालं तर फोन पुढे आम्ही तेच की तुम्हाला म्हणलं की ट्रेनिंग घ्या, ट्रेनिंगमध्ये सगळं तुम्हाला इन्फॉर्मेशन माहिती तुम्ही तर सर्व कंपन्यांचे जे स्टॉल आहेत ते आपण बघू शकता. PDC बँक का सर. या ठिकाणी आपल्याला सर्व अत्याधुनिक यंत्रांची माहिती या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटेल. तर दुसऱ्या ठिकाणी आपल्याला
तर या ठिकाणी देखील आपल्याला ड्रोनची माहिती भेटते बघा, या ठिकाणी पण आहे. तर खूप मोठं असं हे प्रदर्शन आहे. बघूया काय अजून पुढे. खूप असं व्यवस्थितरित्या असं हे लावलेलं प्रदर्शन आहे, बघू शकता. तर व्हिडिओ खूपच मोठा होईल असं वाटतंय. आज थोडीशी पहिला दिवस असल्या कारणाने इकडल्या बाजूला खूप असं व्यवस्थितरित्या असं प्रदर्शन आपल्याला पाहायला भेटत नाही आहे कुठं. तर ते बघू शकता आपण. त्याच्याबद्दलची माहिती देखील या ठिकाणी आपल्याला लावण्यात आली पाहिजे. औषधांची पण माहिती या ठिकाणी, किंवा कसं उत्पन्न काढायचं किंवा कशी विक्री करायची हे देखील आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतं. बघूया अजून काय काय आहे, नवीन नवीन गोष्टी आपल्याला पाहायला भेटतात. तर खरंच म्हणजे प्रदर्शन वेगळं आहे. तर खाण्याची वस्तू पण आहे, पुस्तकांचा स्टॉल देखील या ठिकाणी आपल्याला बघायला भेटतोय, हे बघू शकता. असंच फलटणच्या आणि कुशेगावच्या पण आपण प्रदर्शनामध्ये बघितलं आहे बघा. तर हे केळी पण बघू शकता, प्रत्येक ह्यांची केळी वेगवेगळी तलवान. चला पुढच्या टप्प्यात जाऊया, पुढे काय पाहूया. वनिता ॲग्रोचं पण त्यांनी पण त्यांचे प्रोडक्ट या ठिकाणी लावलेले बघायला भेटतात. हे बघू शकता घरगुती तेल काढायची मशीन आहे. तर हे आपण फलटणमध्ये पण बघितले होते अशीच. मी माहिती पण दिली आहे. 6,000ची सूट आहे. फलटणमध्ये स्टॉल लावलेला का तुम्ही? फलटणमध्ये स्टॉल लावलेला ना?
नमस्कार, काय म्हणताय? चाललंय की हो चालू की आले म्हटलं बघून जावं जरा पहिल्या दिवशी. कृष्ण सावंत. नंबर सांगा सर. 9970 37 65 92. 65 हा तालुका फलटणचा मी फलटणच्या प्रदर्शनमध्येच आम्ही भेटलेलो. ते तुमच्यातले पण कोणतरी एक जण व्हिडिओ टाकतात चांदबुडे. हा त्यांनी मला वाटतं पुशेगावचा फलटणचा मी नाही बघितलं त्यांचा. एरंडीच्या पिकाचं देखील प्रात्यक्षिक या ठिकाणी आपल्याला बघायला भेटते.